तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद एसटी बस आगार परिसरातील पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना विशेषतः महिला आणि वृद्ध नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आपला डाव साधू शकतात। तसेच बसस्थानकावर अंधारामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे। या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन बसस्थानक परिसरात छिडीमार करणारे रोमिओ विद्यार्थिनी महिलांना त्रास देतात। विशेष म्हणजे बसस्थानकावर सुरक्षा रक्षकही तैनात नाही, त्यामुळे बसस्थानकाच्या सुरक्षितता प्रश्न गंभीर आहे। आगार प्रमुख पवन टाले यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे बसेसकरिता फलके सुद्धा उपलब्ध नाहीत, त्यामुळे वाहन व चालकांना खडू किंवा चुन्याच्या सहाय्याने फलके तयार करण्याकरिता दररोज तारेवरची कसरत करावी लागते। तर अनेक बसेस गावांच्या फलकाविना धावतात, यामुळे प्रवाशांना एसटी कुठे जाते हे समजत नाही। आगाराच्या परिसरातील कित्येक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, परंतु आगार प्रमुख यांचे या गंभीर विषयाकडे सुद्धा लक्ष देण्यास वेळ नाही। तसेच सुलभ शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। शौचालयातील नळांना पाणीही नाही, हात धुण्यासाठी येथील बेसिन नादुरुस्त आहे। प्रवाशांकरिता शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही। चौकशी कक्षामध्ये एसटी बस कुठे जात आहे याची लाऊडस्पीकरद्वारे नियमित अनाउन्समेंट होत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडते। तसेच आगारातील गाड्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर व दर्जेदार होत नसल्यामुळे येथील बसेस नेहमी बंद पडत असल्यामुळे सेवेचा दर्जा खालावला आहे। वेळेवर बस धावत नसल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते। तर सुनगाव जामोद आसलगाव खांडवी जाणाऱ्या एसटी बस खाली धावत असून आगार व्यवस्थापक पवन टाले यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आगार तोट्यात चालत आहे। आगारातील या समस्यांवर वरिष्ठांनी लक्ष देऊन अशा निष्क्रिय आगार प्रमुखाची बदली करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।